परमानंदं श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु सह्याद्रि शिखरी रम्यम् अत्रि अनुसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्री दत्तात्रेय जगद्गुरु फलस्तनगिरी जातं द्वारवत्या निवासिनं नौम्यहं चक्रपाणितं जनकाद्विजनन्दनं निमम्बोधसम्बुधा कानवादनायकान्त प्रभु नमामि गोविंद जीव विद्या विभाजकं पुत्र विशाल देवश नित्य मुक्ति प्रदायकं परमानंदं वंदे श्री चक्रधर विभोहं तमेव माता च पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव देवं मम देव देवं। पदयात्रेतील संत महंत भिक्षुक तसेच उपदेशांना दंडोत प्रणाम आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या भागात आणि मला असं वाटायला लागलं की आपल्या राज्यात महाअनुभव पंत आहे म्हणून, नाहीतर बऱ्याच वेळा आम्ही 200 माणसाचा स्वयंपाक केला आणि 100च पदयात्री आले. तुम्हीच एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि जे परमपूजनीय बाबाजी पदयात्रेत तुम्हाला या ठिकाणी म्हणजे ह्या सत्संग आणि भक्ती घडवा लागले. एकदा बाबा लोकांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवताना कसर करू नका. थोडं खाऊ घालण्यात भाजी गिजी चांगली नसेल तुमच्या मनासारखी का झाली, मग अन्नदात्यासाठी सुद्धा टाळ्या शाऱ्यावाल्यासाठी. धन्यवाद संजू भाऊ, अशोक भाऊ यांनी डावळे परिवार आमचे शहराचे उपदेशी. तुम्ही खरोखर चांगला स्वयंपाक केला आणि अन्नदाता सुखी भो असं शाळेतून ऐकू आलं. या ठिकाणी आई तर कोणी नाही, मला वाटतं पप्पू भाऊचे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे. पदयात्रा 100 म्हणजे 1 डझन 2 डझन झाल्या. पण महाअनुभव पंत म्हणजे आई लोकांना थोडं वेगळं वाटतं की साधूची उलटी टोपी काऊ नये, 5च देव काऊ नये, म्हणजे लय मोठे प्रश्न आहे बरं का. आता सांगायला जावं तर ती उपदेश घेतल्याशिवाय बाबा लोकांना सांगायचा पण आदेश नाही, मोठी भानगडी म्हणून. पण महाअनुभव पंथ म्हणजे कोणी असता एखादा आई शाऱ्यामध्ये आमचे जेव्हा खावायला आले असते. महाअनुभव पंथ म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितलेल्या ज्ञानाचा तंतोतंत पालन करणारा पंथ म्हणजे महाअनुभव पंथ. दुसरी व्याख्या कोणतीच नाही. आम्ही तुमच्याशी आम्हाला दूर लोटू नका. आणि पंथ म्हणजे 2च प्रमुख. इकडे आल्यावर शिट्टी मारतात. काय असतं, कोणता धर्म असो, बौद्ध असो, मुस्लिम असो, वैष्णव पंथ असो, महाअनुभव पंथ असो, पंथ म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग. पंथ म्हणजे प्रमुख 2च, आस्तिक आणि नास्तिक. आता किती बी खडूस म्हातारा असलं 10 रुपये शेकड्यान गावाला उठले एखाद्याने, पण ज्यावेळेस ते 4थ्या आश्रमात गेलं 56च्या पुढं त्याला आस्तिक बनणंच लागतं. बरोबर आहे ना.
म्हणजे आस्तिक देवाला मानणारा एक पंथ आणि देवाला न मानणारा दुसरा पंथ, हे दोनच पंथ आहे, बरोबर आहे ना? म्हणून कितीही नास्तिक जरी असला, मी एकदा उपदेश घेतला, 300 पाठ सदा अभंग वैष्णव पंथाचे पाठ होते आणि जाळीच्या देवाला विठ्ठलाचा अभंग सुरू केला. माझ्या गुरुन सांगितलं आंबेकर बाबा, म्हणे बाबा विठ्ठलाचा जमत नाही, तू श्रीकृष्ण भगवंता शरण आला. म्हणलं मग आपल्याला उपदेशच वापस करायचा, गाणेच नाही म्हणलं आपल्या पंथात, चांगले भक्तिगीतच नाही. बाबांनी मला आशीर्वाद दिला की तू लिखाण चालू कर. म्हणून माझ्यासारख्या दगडानं 850 गाणे लिहिली, एक सुदर्शन राजे जाधव, आणि मी जाळीच्या देवाला गुरुच्या आदेशानुसार जे भक्तिगीत लिहिलं ते भजनी मंडळी सोबत या ठिकाणी गातो, त्याने मला सांभाळून घ्यावा. मग आस्तिक जे नास्तिक म्हातारा असतं, सुनाईनं लोटून सुनाईनं वळके मारून ज्यावेळेस घराबाहेर काढ, त्यावेळेस ते पण आस्तिक बनतं. आणि परमेश्वराच्या मार्गाला लागल्यानंतर त्याच्या मनाची अवस्था काय होते, अशा आशयाचं जे गीत स्वामींनी माझ्याकडून लिहून घेतलं, ते पहिल्या अवताराचं गीत या ठिकाणी गातो. आज आली माझ्यावर पश्चातापाची, संसारात गेला सारा जीवन काळ, मुलाबाळासाठी देवा किती कष्ट केले, आजकाल मला माझ्या हाती काय रे, आजकाल मला माझ्या हाती काय रे. संसारात काही पडलं नाही हे बाबा लोकांना आधीच माहिती राहते. आपल्या लग्नात भटजी सावधान 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 5 वेळेस बोंबलू बोंबलू थकला, पण आपण सावधान झालोच नाही. बाबा बस दंड दो. आणि खरे सावधान या वैष्णव पंथात रामदास स्वामी झाले होते, परंतु आपल्या पंथात बरेच साधू सावधान झाले, म्हणून एकदा जोरदार प्रभू मला सांगना, देवा मला सांग. तुमचं नाव काय? यादव जामोदकर. यादव जामोदकर. यादव साहेबांनी जाधवाला बक्षीस दिलं 500 रुपयाचं, त्याबद्दल जोरदार टाळ्या. यादवानं जाधवाला दिलं. आम्ही द्वापार युगात होतो यादव, कलियुगात झालो सिंदखेडचे जाधव. थोडा गाताने वाढवायचं. प्रभू मला सांगना, देवा मला सांग, किती दूर आहे तुझे द्वारिका धाम, किती दूर आहे तुझे द्वारिका धाम, किती दूर आहे तुझे द्वारिका धाम. प्रभू मला सांगना, देवा मला सांगना, प्रभू मला सांगना, देवा मला सांगना, किती दूर आहे देवा, किती दूर आहे तुझे द्वारिका धाम, किती दूर आहे तुझे द्वारिका धाम. या संसारामध्ये खूप दमलो मी, खूप थकलो मी, उरी भरलो मी, कधी नाही घेतले मी प्रभू तुझे नाम, कधी नाही घेतले मी प्रभू तुझे नाम. किती दूर आहे तुझे द्वारिका धाम, किती दूर आहे तुझे द्वारिका धाम, किती
किती दूर आहे तुझे द्वारिका धाम प्रभू मला सांगना देवा मला सांगना प्रभू मला सांगना देवा मला सांगना किती दूर आहे द्वारिका किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम भजनी कीर्तनी मन नाही रमले भजनी कीर्तनी मन नाही रमले तुझे चिंतन कधी नाही केले तुझे चिंतन कधी नाही केले संसारासाठी केले नित्य प्रभु काम संसारासाठी केले नित्य प्रभु काम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम प्रभु मला सांगना देवा मला सांगना प्रभु मला सांगना देवा मला सांगना किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम देवा तुझीच कृपा झाली देवा तुझीच कृपा झाली दास सुदर्शनला देवा घडाली आता सुदर्शन देवा घडाली हातावटी आहे प्रभू तुझेच नाम हातावटी आहे प्रभू तुझेच नाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम किती दूर आहे तुझे द्वारिका धाम आणि यानंतर आपल्या पंथाचे दुसरा म्हणजे 5 गिअरची गाडी आहे. दुसरं गिअर म्हणजे दत्तात्रय प्रभू चतुर्युगी अवतार म्हणून ज्या परमेश्वराची ख्याती आहे त्रिताप हरण करणारे परमेश्वर म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि अनार्जित दाता म्हणजे मागितल्यापेक्षा 1000 पट देणारे परमेश्वर म्हणजे दत्तात्रय प्रभू ज्यांची काशी स्नान बद्रिका आश्रमी शास्त्र कथन कोल्हापुरी भिक्षा पांचाळेश्वरी आरोग्य आणि माहूर निद्रा असा ज्या परमेश्वराचा क्रम आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात ज्या परमेश्वराचं चिंतन भजन आपण करतो आज 4 वाजून 2 मिनिटांना मार्गशीर्ष संपला आणि पोच लागतो वाटतं नाही का आज 4 वाजून 2 मिनिटापर्यंत आज मार्गशीर्ष संपला आणि म्हणून दुसरं गीत जे दत्तात्रय प्रभूने माझ्याकडून लिखाण करून घेतलं ते गीत या ठिकाणी गातो. तत्पूर्वी संघ संघात सेवा मंडळाचे तर्फे परमेश्वर सद्भक्त सुदर्शन भाऊ जाधव उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व असलेले या भागातलं आणि या भागात यांचे बरेच कार्यक्रम झालेले आहेत तरी या मंडळाचे सदस्य आदरणीय श्रद्धेय भारतरावजी मोरे चिंचटाकळी यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करावे. नाही राहू दे. आणि एक काय असतं की आपल्या पंथात इतके उत्कृष्ट ढोलक आणि संबळ वादक आणि भाऊने आज पहिल्यांदाच माझा अभंग तुम्ही ऐकला भक्तिगीत आणि लगेच जसंच्या तसं माग म्हणलं म्हणून भजनी मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवताना काटकसर करायची नाही बरं का ज्याला टाळी वाजवायची नाही त्याला भजनी मंडळाला 500 रुपयाचं बक्षीस आणून द्या हे 500 घे टाळ्या वाजवणार नाही असं सांगून द्या. घ्या घ्या लकृष्ण महाराज दंडवत दंडवत दंडवत.
चतुर युगापासून निवडत आला दुःख तू भक्तांचे त्रिताप हरती नाम स्मरता प्रभु दत्तात्रयाचे त्रिताप हरती नाम स्मरता प्रभु दत्तात्रयाचे दैत्य प्रभूचे नाम घ्यावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे तीन देवा हरविले तीन देवा हरविले अनुसयेचे सत्वरातीले अनुसयेचे सत्वरातीले तीन देवा हरविले मातेचे सत्वरातीले तीन देवा हरविले मातेचे सत्वरातीले सत म्हणून नित्य जगावे सत म्हणून नित्य जगावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे दास सुदर्शन चरणी प्रभूच्या दास सुदर्शन चरणी प्रभूच्या लीन होऊनी सुखी झाला लीन होऊनी सुखी झाला दत्त म्हणून नित्य जगावे दत्त म्हणून नित्य जगावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे सारे दुःख विसरावे दत्त प्रभूचे नाम घ्यावे दत्त प्रभूचे नाम
सारे दुःख विसरावे. श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. टाळ्या टाळ्या. आणि आपल्या पंथाचा तिसरा गेर म्हणजे श्री चक्रपाणी प्रभू. मित्रो, खरंच आपण सगळे जीव भाग्यवान आहोत की आपल्याला कोणाचा म्हणजे जीवाचा अधिकार लागतो. आणि खरंच आपण सगळे जीव अधिकारी आहेत. माणसं मला वाटतं पलीकडे आहे. आणि खरोखर आपल्या पंथाचे संस्कार आपल्या कोण्या उपदेशाच्या घरी गेलं म्हणजे मी असं अहंकारात नाही सांगत, पण असं वेगळं वातावरण राहत आहे की नाही? आणि या पदयात्रेत जो संगत घडून येते संस्काराची म्हणजे आई वडील आपले लहानपणी आपल्यावर जे संस्कार लागतात, पण संस्काराची फाईल संगतीच्या फाईलीखाली दबत असते आणि ती संस्काराची फाईल वर काढून ठेवण्याचं काम या पदयात्रा असतं आणि हे सत्संग असतं. म्हणून पदयात्रा करणं गरजेचे असतं. आणि अहंकार म्हणजे काय? आपल्या संसारिक लोक जेवढा अहंकार असतो जर एखाद्या आता निष्काम कर्मयोगाचं आचरण संसारिक जीवनात होतच नाही. निष्काम कर्मयोग साधल्या कधी जातो? खूप होतं एखाद्याला, पण खूप कठीण असतं. म्हणून निष्काम कर्मयोगाचं आचरण साधून आणि गीतेचं ज्ञान आचरणात आणून आपण मोक्ष मिळवण्यासाठी माणसाचा जन्म असतो. नाही तर काय, एखादी जर सोयरीक झाली तर माणसाला अहंकार येतो. एखादी सोयरीक कोणाची झाली तर ते माणसात इतकं फुकरा अहंकाराने म्हणजे आपल्यामुळे जमलं नाही, जमत नव्हतं. ते कोणामुळे जमलं? आपल्यामुळे जमलं. म्हणजे ते असं मंडपात खुर्ची टाकूनच बसत. एका लग्नात गेलो मी, लग्नाला जाणं होणार नव्हतं म्हणून नानमुखात गेलो. ते एक गृहस्थ होते, चांगली कडक टोपी घालून बसलेली होती, धोत्राला फकनिळी मारेल होती. आणि हे नवरदेव बी लय गंजाटेल होतं, लय तिचं खपे नाही. आणि त्याने ते खपवलं त्याचे योग त्यानं आणले. आता जे नानमुखात माणूस गेला, नवरदेव गचकन त्याचा हात पकडायचं म्हणायचं येईल पहिल्यांदा भेटे, याच्यामुळं आपल्या योग आले. आता जो माणूस नानमुखात आला, नानमुखच म्हणतात तिकडे मराठवाड्यात, नानमुख सुनमुख, जो सुनमुखात आला, सुनमुख लय नानमुख सुनमुख, पण नानमुख असो की सुनमुख असो, त्याच्या सुनमुखात जो आला म्हणजे त्याला भेटू लागला. मग रात्री एवढा बाबा ताटला कारण आता सोयरीक आता हे नवरदेव पण लैदीचं खपे ना, त्यानं ते खपवलं. जो माणूस नाही ते येऊन भेटू लागला. पुन्हा सोयरीक झाल्यापासून रोज बिंडलं हे नवरदेव त्याच्या खिशात मध्ये बिडायचे की घ्या, रोज सुपारी कातरून द्यायचं. आणि त्या लग्नात कपडे बी गेले त्यांना, कारण याचं जमेच. आमच्या इकडे मुलीचं प्रमाण कमी, मराठवाड्यात जास्त असतं, पण इकडे 100 नवरदेव 3 नवऱ्या गावात, लय अडचण आहे. म्हणजे अबोर्शनाचं काम पहिलं जैन म्हणजे मारवाडी समाजात पहिले मुली कमी होते, पण अबोर्शनाचं काम म्हणजे गर्भपाताचं काम आपल्या पंथ म्हणजे आपल्या समाजानं, मराठी समाजानं, महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं म्हणून ही पाळी आली. मग ते मन रात्री असं ताटलं, त्याला वाटलं की बा या ही सोयरिका आपल्या हातची, जो माणूस नाही ते येऊन भेटायला लागला. धोत्राला निळी पण सुनून बघ आणले, टोपीची आणि पण इस्त्री मानून दुसऱ्याच्या डोळ्यात घुसला असे. बाबापेक्षा बी टोपीची आणि कडक होते, ते इंग्रजी मारायच्या बेतात होते. हे मनत्री आहे ना, त्याला वाटलं मला जर काही इंग्रजी शब्द आला असता तर मी या सभेचा जेंटलमॅन असतो. ते इंग्रजी मारायच्या बेतात होत बाबा. त्याला वाटायचं की इंग्रजी काय मारू, आता मनत्री शिकेल नाही, नवरदेव शिकेल नाही. या नवरदेवानं नेमकी सेकंड हँड गाडी गेली होती, म्हणून सेकंड हँड म्हणजे जुनी पुराणी एवढं त्याला अर्थ कळत होतं. आता मी गेलो म्हणलं बापू तुम्ही सोयरी केली का? हो म्हणे आपल्याच हातचं. हीच नाही म्हणे, 5-50 सोयरिकी दरवर्षी आपल्या हातून होतात. मी गेलो म्हणलं बा मुलगी कशी आहे? आता मन रात्री इंग्रजी मारायच्या मुळात होत. मुली काय विचारता म्हणे, सेकंड हँड मुलगी म्हणलं का म्हणजे आता नवरदेवाला तेवढंच कळत होतं सेकंड हँड म्हणजे जुना बारदाना आपल्या गळ्यात लटकून देतो.
आता सनी देवल सारखं गॅट होत होते, चांगलं धर्मेंद्र सारखं आडमुठ होतो. ते म्हणे सोयरीक झाल्यापासून मी तुला ब्रिस्टलचे पाकिट देऊ दमलो, सुपारी कातरून दमलो, आणि तो सेकंड हँड बारदाना मला गळ्यात अडकवला. असा ठोका मानला महाराज मंदात्रीच्या. कारण की एका ठोक्यातच मंदात्री अस्थिरोग तज्ञाची अकॅडमी. सांगायचं तात्पर्य म्हणजे की अहंकार आणू नका. जवळ पण सासायचे म्हणजे लय अभिमान वाटतो की माझ्यासारखा सासू म्हणते जवळच नाही भेटला. आपण आता एखाद्या नंतर बोलू. तिसरं गीत मी गातो. तुझ्यासारखा तूच ज्ञानी, चक्रपाणी प्रभू महाराज की. पप्पू भाऊसाठी एकदा जोरदार आहे. अतिशय चांगली ऑपरेटिंग चालू आहे. फक्त उपदेश बाबा तयार केला, 1 डझन पदयात्रा केल्या. आज खेटा लोक जाऊ तर उपदेश देऊ नका. तुझ्यासारखा तूच ज्ञानी, जगी नाही दुसरा कोणी, अवतरला महाज्ञानी. अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी. चक्रपाणी 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 चक्रपाणी. तुझ्यासारखा तूच ज्ञानी, जगी नाही रे दुसरा कोणी. तुझ्यासारखा तूच ज्ञानी, जगी नाही रे दुसरा कोणी. अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी. तुझ्यासारखा तूच ज्ञानी, जगी नाही रे दुसरा कोणी. तुझ्यासारखा तूच ज्ञानी, जगी नाही रे. अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी. सुफल झाडू दे जन्मोतारी, दुर्मिलिया तुझ्यारी. दास सुदर्शन मन चक्रपाणी, आहे असे महाज्ञानी. कामाख्याच्या निमित्ताने देह त्यागणार नाही कोणी. कामाख्याच्या निमित्ताने देह त्यागणार नाही कोणी. अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी, अवतरला महाज्ञानी. मी मुद्दा एकीकडे बोलतो आला, तुम्ही बोर होसाल. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सुदर्शन राजे जाधव आणि शेतकरी सुपरस्टार. यूट्यूबवर आपल्या पंथाचे जे 514 एकूण 850 गाणी लिहिलेली, 514 गाणी तुम्हाला हे सगळे यूट्यूबवर भेटतील. चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी सुपरस्टार. आणि 2च गीत यानंतर मी गाणार. तुम्ही सगळे थकून आले आहे ना? थकले आज जास्त अंतर नव्हता. नाही का? म्हणून हे मंदात्री येते. आता काय अहंकार आहेच ना संसारात लोकांना. आमच्या गावातल्या एका मुलाचं इकून तिकून जमलं, गेल्या वर्षी जमलं, लग्न झालं. ते म्हणे गण सासरवाड्या पाहिल्या म्हणे भाऊ, पण आपल्या सासरवाडी सारखी सासरवाडी गेल्या म्हणे गरम पाणी राहते म्हणे, हातपाय धुयाला नवा टावेल राहतो म्हणे, नवं सासू साबण फोडते म्हणे गेल्या. रोज मंदिरावर आलं ते पारावर की त्याच्या त्याच गप्पा. गण सासरवाड्या पाहिल्या पण आपल्या सासरवाडी सारखी सासरवाडीच नाही म्हणे. मग त्याचे मित्र म्हणत मग येऊ दे सासरवाडी पाहायला, तुला तू रोज 2 हात घेतो म्हणे सासरवाडीचे, एकदा येऊ दे म्हणे आम्हाला. चला म्हणे. मग यानं गाडीत पेट्रोल भरलं, काही सामायिक भरलं, ते 300 जण गेले. गेल्यावर मग काय आली मग गरम पाण्याची बाटली पाहिलं म्हणत तरी म्हणत सोय ते सोबती म्हणत बरोबर आहे. हे पहा म्हणे नवा साबण म्हणत बरोबर आहे.
आत गेल्या गेल्या सासून चटई टाकली बसायला, ताट ठेवायला पाठवा पाहिलं का म्हणे, तुम्हाला सांगितलंच होतं आता अगरबत्ती येतील म्हणे. सासून अगरबत्त्या लावल्या. आपण जसे साधू महात्मे आपल्या घरी आल्यानंतर लावतो ना, तसं जवाई आल्यावर तिनं अगरबत्त्या लावल्या. पाहिलं का म्हणे. मित्र म्हणत खरंय खरंय. आणि मग काय झालं, आता असे पदार्थ येतील म्हणे की त्या पंचावतार परत जरी कमी राहतात म्हणे त्या मानव पंथाच्या लोकांना, पण इथं लय कारण म्हणे अशी सासरवाडीच नाही. मग सासूबाईने आणलं पिठलं. पिठलं गळतं का, बेसन म्हणतात आपल्याला. सासूबाईने खरं 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 पिठलं आटलं आणलं. म्हणे जवाई बापू ही बासुंदी म्हणून समजा बरं का. याचा बीपी हाय झाला. म्हणे मी पंचावतारापेक्षा भारी ताट येणार म्हणून सांगितलं नाही, झालं काय. मग सासूबाईनं आणल्या हायबिडीच्या भाकरी. म्हणे जावई बापू ही पुरणपोळी म्हणून समजा बरं का. मग याचं तर पुन्हा टेन्शन आलं, घामाला थरथर, बीपी हाय झाला. म्हणे हे काय केलं या चांडाळने ना, हे काय केलं माझ्या मित्रा देखता म्हणे, मग इज्जत घालायला लागली म्हणे सासू, हिल शोभलं ग म्हणे. आणि मग तिसऱ्या बारीन काय झालं, सासूबाईनं आणलं. आता ते सोयरिकीत राहतात सलाद, गाजर मुळे चकत्या एकदाच राहतात जवळ पोरगी खपूस. नंतर काही मला तर नाही भेटलं माझं, त्याला सलाद माझ्या सासून सासरेला चिकट कधीच नाही वाढलं. म्हणजे हे आरती बरोबर कौर करता माल खपूस करू, माल शेतकरी घेऊन गेलं की ते दलालाचे माल घेणाऱ्याच्या बरोबर कधी असते, फक्त माल खपूस करू. तसं सलाद म्हणतात त्याला. सासूबाईनं आणला लाल भुरका म्हणजे तिखट. म्हणे जावाई बापू हे सलाद म्हणून समजा बरं का. मग त्यानं असा ठोका वळला सासूच्या कानपट्टीत. म्हणे मामी ही मामान आणली म्हणून समजा बरं का. त्या सांगच्या मित्र म्हणे आता सकाळी जाता आता धाबा लागतो म्हणे, तिथं खाऊ घालतो फक्त मग गावात सांगू नका म्हणे अशी बेइज्जती. त्याच्यानं सासू सासऱ्याचा पदयात्रेत येणारे लय मोठेपणा सांगू नये, मी कधीच सांगणार नाही. आणि मग युट्यूबला सासू सासऱ्याचा एखादा व्हिडिओ दिसला मोठेपणा सांगताना, मी कालच टाकला, सासरा बाप नसतो, घरातला साप असतो, डोक्याचा ताप असतो. आपले डायलॉग लिहून घ्या सारखी जय लग्न झाले आणि झाले ते आहे ना जे सासू सासरेदार देवस्थान नाही लिहून घे. सासरा कधी बाप नसतो, तो खिशातला नाही तर घरातला साप असतो आणि तो आपल्या डोक्याचा ताप असतो. जीवाची जीवावर कृपा होत नाही, जीवाची जीवावर कृपा होत नाही आपल्याला स्वामीने सांगितलं. फक्त सांसारिक जीवनात 3 लोकांची सहानुभूती माणसाला मिळते. 1 बाप, 2 आई आणि 3री आपली ताई. काही नालाय गावला ती ताई सोडून चालेल दिवाळी अंतर. ती एक शेर बोलतो माझ्या बापावर, जो आपल्या डोक्याचा दूर करतो ताप तो असतो आपला बाप. आपल्या सुखासाठी जिच्या जीवाची होते लाही लाही ती असते आपली आई. आणि आपण मेल्यानंतर जी लांबून रडत येते ती असते आपली ताई, ही असते आपली ताई. या 3च जीवाचं प्रेम बाकी नाही. आता 4थं गेर आपले श्री प्रभू बाबा, ज्या अनंत लीळा म्हणजे मी बुद्धी अपुरी पडली एवढं लिखाण करायला. जे वेड वाकडं लिहिलं ती गोड करून घ्या. श्री प्रभूचे मी किती गुण गाऊ. श्री प्रभूचे मी किती गुण गाऊ. चला त्यांचे ते स्वरूप पाहू, चला त्यांचे ते स्वरूप पाहू, चला त्यांचे ते स्वरूप पाहू, चला त्यांचे ते स्वरूप पाहू. श्री प्रभूचे
श्री प्रभु के गुण गाओ चला करके स्वरूप पाओ चला करके स्वरूप पाओ चला करके स्वरूप पाओ जेडी पीसी मूर्तीला निळा केल्या कैस्या महाना जेडी पीसी मूर्तीला निळा केल्या कैस्या महाना चला पाहू हर्षित हो चला त्याचे स्वरूप पाहू चला त्याचे स्वरूप पाहू चला त्याचे स्वरूप पाहू श्री प्रभू बाबा की आणि या करायला आपला दयेचा सागर म्हणजे स्वामीचे गाणे आता कोणतं म्हणावं हे प्रश्न पडला कारण 184 गीत मी माझ्याकडून स्वामीने करून घेतले पण जे युट्यूबर डोळ्याचे असो माझ्या चक्रधर मित्र माय मावल्या देवाशी नातं जोडणे देवाची आमचा सोयरा मी उद्या पुस्तक आणून देतो उद्या सकाळी तुम्हाला बसवायला जे कृष्ण सारखी देवाची आमचा सोयरा सकाळीच आणून देतो देवाची आमचा सोयरा पुस्तक लिहिल्यावर आमचे सोयरे राग आला की बा आम्ही तुमची सोयरे नाही देवच सोयरा आहे आता काय असतं माणसाच्या रूपातले सोयरे आपल्या मातीच्या घराला असत असतात या उलट भक्तरा सुदामाचे पोहे परमेश्वरानं दारिद्र्य सुदामाचे म्हणजे परिस्थिती दारिद्र्य सुदामाचे पोहे परमेश्वराने स्वीकार केला म्हणून ते कोण्या मातीच्या घरातल्या पाहून चला उपारा नाही म्हणले तुम्हाला की आणू नको तो मातीचं घरी पदार्थ सांगले नाही असं झालं कधी म्हणून आपण परमेश्वराचे नातं जोडलं पाहिजे आपल्या झोपडीत ज्यावेळेस आपण राहत असतो त्यावेळेस आपल्या घरात ते हसत असतात या उलट आपल्या घरात मातीच्या घरात पत्राच्या घरात आपल्या झोपड्या आपण ज्यावेळेस थंडीनं कुडकुडत असतो त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत आपला पितांबर आपल्या अंगावर पांघरून आपली थंडी गमवत असतात आणि आपण मेल्यानंतर माणसाच्या रूपातले सोयरे काय शेषकामी असतात फक्त आपल्या तेरशेची कडीवर पाहिजे बरोबर आहे ना पहिला म्हणतो काय कडी झाली दुसरा म्हणतो स्वभावच तसा होता टाका थोडी फक्त काय माणसाच्या रूपातले सोयरे आपली कडी खायला येतात तेरशेची आणि दयाळू परमेश्वर आपल्या बऱ्या वाईट कर्मानुसार आपल्याला काय देतात मोक्ष प्राप्ती पाप पुण्य 50-50 आहे माणसाचा जन्म आहे पाप 40% पुण्य 60% माणूस असून श्रीमंत घरी पाप 20% पुण्य 80% स्वर्ग प्राप्ती आणि पाप 0% आणि पुण्य 100% जर असलं तर तुम्हाला काय आहे मोक्ष प्राप्ती म्हणून परमेश्वराशी नातं जोडलं पाहिजे आणि हे शेवटचं गीत या ठिकाणी सादर करतो मित्र सोयी रे देवा हे युट्यूबर सुदर्शन राजे जाधव आहे पाहून घेतो मी सुखाचे साथी येता गरीबी हे बदलती माती प्रसंग सांगतो अनुभवाचे कोणी न पुसे दुःखाचे ते शारदाताई पण चांगले चालू होईल एक एक कडवं 3 कडवे म्हणतो स्वामीजी डोळ्याचे आसू माझ्या चक्रधारा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधारा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधारा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधारा डोळ्याचे
माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू 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 माझ्या चक्रधरा कोण पुसे रे तुझ बिन देवा पुसे रे तुझ बिन देवा कोण पुसे रे तुझ बिन देवा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू माझ्या किती काळ गेला फार वेळ झाला 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 अडकला जीव माझा पैकी अडकला जीव माझा आवाज माझा तुझ पाडकी जीव माझा व्याकुळ झाला डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा 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 मन वेदे माझे तुझ्या पाहून लिया मी शरण तुला रे चक्रधरा 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 जाऊ नका तुम्ही दूर हो स्वामी हो स्वामी हो हॅलो चालू असलेल्या सर्वदेशी चक्रधर स्वामींच्या भावगीतावर खुश होऊन आपले पदयात्रेकरू सन्माननीय रामदासरावजी मोतीरामजी शिंदे पाटील राहणार शेलू तालुका पालम जिल्हा परभणी यांच्या वतीने 21 रुपयाची भेट आली भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद थोडा जाऊन तुम्ही दूर स्वामी आम्हा सोडून जाऊन तुम्ही दूर स्वामी आम्हा सोडून स्वामीच्या बाजूला वितो हात जोडून जाऊन तुम्ही दूर स्वामी आम्हा सोडून जाऊन तुम्ही दूर आम्हा सोडून स्वामीच्या बाजूला वितो हात जोडून आणि शेवट एक कडवड तो पैसे देऊ आम्ही आमच्या भागात आल्यावर सेवा केली एकदा क्षमाकर दयाळा तुम्ही मागं प्रायश्चित कोणत्याच पद्धतीमध्ये होत नाही पण आपण केलंच पाहिजे त्रैलोक याचा कारभार पाहणारा परमात्मा आणि आपण त्रैलोक्याचा कारभार पाहणारा परमात्मा आपल्या शरीरात त्याचा हजारावा लाखावा करोडावा अंश नाही
आपल्या पंथाच्या हिशोबाने ते आहे तो जीवात्मा आणि केलेल्या वाईट कर्माचा पश्चाताप करणारा महात्मा, म्हणून आपण महात्मा बनवून राहिलं पाहिजे. हॅलो, ऐका, या चालू झालेल्या भावगीतापेक्षा ह्या चालू असलेल्या सुरावर, या आवाजावर खुश हो. आपल्या पदयात्रेतील यात्रेकरू सौभाग्यवती रंगूबाई गोपीराव जामोदकर त्यांच्यातर्फे 51 रुपये, श्रीमान चक्रधर रुस्तुमभाऊ मेघकर राहणार गोपाळचावडी जिल्हा परभणी यांच्या वतीने 21 रुपये, तसेच सौभाग्यवती सिंधुबाई कुसलेकर राहणार नांदेड, तसेच तपस्विनी मथुराबाई विद्वांस राहणार माटेगाव तालुका पूर्णा, तसेच सौभाग्यवती कौशल्याबाई प्रल्हादराव पाटोदकर राहणार पालम यांच्यातर्फे 21 रुपये, तसेच सौ कांताबाई साहेबराव ढगे राहणार कोळवाडी यांच्यातर्फे 51 रुपये, तसेच सौभाग्यवती गिरजाबाई ज्ञानेश्वरराव मेकेवाड राहणार कोळवाडी यांच्यातर्फे 51 रुपये. तसेच सन्माननीय दरवर्षी आमच्या पदयात्रेचे यात्रेकरू विवेकरावजी लखदिवे राहणार पुसद यांच्या वतीनं या भागवतावर पुसून 101 रुपयाची भेट आली. भेटीबद्दल धन्यवाद. नंतर गवता ते व तसेच श्रीमान नंदकुमार गौरे पत्रकार लोकमत यांच्या वतीनं 201 रुपयाची भेट आली. भेटीबद्दल धन्यवाद. व तसेच तपस्विनी रुक्मिणबाई हलसीकर राहणार लातूर यांच्या वतीनं 51 रुपयाची भेट आली. भेटीबद्दल धन्यवाद. व तसेच सन्माननीय बाबूरावजी रामजी शिंदे पाटील राहणार पेठ पिंपळगाव यांच्या वतीनं पण 101 रुपये भेट आले. त्यांचं म्हणणं असं आहे की गायकांनी आमचा मान स्वीकारावा. देवामिका क्रोधियन लोभी मी अहंकारी अनमीच पापी. हे प्रायश्चित बाबा स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं, परंतु पण काही चूक झाली असेल तर या ठिकाणी बरेचसे संत महंत आहेत आणि गाणी लिहिण्याची माझी अवकाश नसून स्वामी करून घेतात, परंतु काही चुकलं हुकलं तर निश्चितच संत महंतांनी मला क्षमा करावी. देवामिका क्रोधियन लोभी मी अहंकारी अनमीच पापी. दुर्गुणाचा माझ्या प्रसार झाला, क्षमा कर दया, 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 क्षमा कर दया. कामाने माझ्या हिंसाच घडली, क्रोधाने माझ्या जग हे जळाले. कसा आहे देवा जगातील
क्षमा कर दयाळा क्षमा कर दयाळा क्षमा कर दया क्षमा कर दया यवानी माझ्या मने दुःख दिली गर्वाने माझ्या मने दुःख दिली गर्वाने माझ्या मने दुःख दिली शास्त्राने तुझ्या हिंसाच घडली शास्त्राने तुझ्या हिंसाच घडली मनात रे माझ्या हा संशय असा क्षमा कर दया 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 श्री गोपाल कृष्ण महाराज की जय श्री दत्तात्रय प्रभु महाराज की श्री चक्रपाणी प्रभु महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की शारेचे बाबा की 16.5 तीर्थस्थान की अपात्र गुरु की धन्यवाद धन्यवाद धन्यवाद